आज आपण घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने घरचे प्रोडक्ट वापरून पेडिक्युअर करणार आहे। पेडिक्युअर केल्यानंतर बघताय तुम्ही माझे पाय किती छान दिसत आहेत। तर आपल्याला एकदम सोप्या त्यासाठी गोष्टी लागणार आहे। एक टब घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये कोमट पाणी घ्यायचं आहे, त्यात आपल्याला लिंबू, एक चमचाभर सोडा आणि थोडासा कुठलाही माइल्ड शॅम्पू जो आपल्याकडे अवेलेबल असेल तो त्यामध्ये ॲड करायचा आहे। पेडिक्युअर केल्यामुळे काय होतं की आपले पायांची जी स्किन आहे, जी टाचांना ज्या भेगा पडतात किंवा रफ स्किन असते, ड्राय स्किन असते किंवा थोडंसं आपल्याला टॅनिंग झालं असते ते त्यांनी रिमूव्ह होतं। पाय गोरे होतात किंवा पांढरे होतात हा त्यामागचा उद्देश नाही आहे। तर पाय क्लीन राहणं महत्त्वाचं आहे आणि आपली जी नखं असते त्याच्यातली घाण काढणं, ते नखं स्वच्छ करणं हे सगळं आपण त्यामध्ये करणार आहे। नखांना जर तुम्ही नेलपेंट लावलं असेल तर ते आधी रिमूव्ह करून घ्या आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीनं दिसत आहे त्या पद्धतीनं आपल्याला पाय सगळे घासून घ्यायचे आहे। तुम्ही त्यासाठी ब्रशचा वापर करू शकता। तुम्ही जो लिंबू आपण वापरला आहे तो लिंबू पायांना घासायचा, त्यांनी नखं सगळे स्वच्छ करून घ्यायचे आणि नखामध्ये जर आपण बऱ्याच दिवस घाण साचवून ठेवली तर ती तशीच जमा राहते आणि काही दिवसांनी ते आपल्या स्किनमध्ये डेड स्किन वाढते आणि मग आपले नखं खराब होतात। त्याच्यामुळे ही स्वच्छता करणं खूप गरजेचं आहे। तर या पद्धतीनं मी सगळे पाय घासून घेतले आहे लिंबाने आपले आणि त्यानंतर मी माझे नेल्स पण स्वच्छ करणार आहे। त्यासाठी मी पहिले ब्रश घेतला आहे, ब्रशनी माझे नेल्स तळपायाचा जो भाग असतो तो पण मी छान घासून घेतला आणि या पद्धतीचं नेल कटर तर सगळ्यांकडे असतेच। मी एकदम बेसिक गोष्टी वापरून हे केलेलं आहे, तुम्ही सगळेजण करू शकता। या पद्धतीनं मी वापरलेलं आहे, तुम्ही बघू शकता। नखांची डेड स्किन, इथे आजूबाजूला साचलेली घाण, मळ, धूळ जे काही असेल ते सगळं मी काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही हे बघू शकता इतके माझे नखं त्यांनी स्वच्छ आणि पांढरे दिसत होते। सगळी त्याच्यावरची डेड स्किन निघून गेली होती आणि खूप स्वच्छ वाटत होतं। त्यानंतर मी पाय छान रब करून घेतले आणि त्याच्यानंतर छान स्वच्छ पाय पुसून घेतले। त्यानंतर आपल्याला पाय पुसल्यानंतर जे आहे त्याचं थोडंसं आपल्या पायावर कधी हेअर्स असतात तर ते आपल्याला रिमूव्ह करायचे, त्यासाठी मी थोडंसं ॲलोवेरा जेल घेतलं आणि ते पायांना लावून घेतलं आणि त्यानंतर मी थोडेसे हेअर रिमूव्ह केले। त्वचेची काळजी तर आपण नेहमीच घेतो, पण पायांची, हाताची काळजी घेणं पण तितकंच गरजेचं आहे। चेहरा गोरा पण हातपाय काळे असं व्हायला नको, म्हणून आपल्याला पायाची, हाताची सुद्धा काळजी घेणं खूप आवश्यक आहे। या पद्धतीनं मी सगळे हेअर रिमूव्ह केले। बघू शकता तुम्ही माझे पाय किती क्लीन दिसत होते। त्यानंतर मी हा होममेड स्क्रब वापरला आहे। तर याच्यामध्ये मी थोडीशी कॉफी घेतली आहे, चिकू घेतला होता आणि त्याच्यामध्ये थोडंसं मी ज्वारीचं पीठ मिक्स करून घेतलं होतं आणि यांनी मी सगळ्या पायाला स्क्रब करून घेतला आहे। तुमच्याकडे जर विकतचं स्क्रब अवेलेबल असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता। त्यांनी पायाला छान स्क्रब करून घ्यायचं, त्यानंतर पाय स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग पाय पुसल्यानंतर आपल्याला एक पॅक लावायचा आहे। तर या पॅकमध्ये मी बऱ्याच गोष्टी ॲड केल्या होत्या, तुमच्याकडे ज्या असेल त्या तुम्ही वापरू शकता। त्याच्यामध्ये मी मुलतानी मिठी टाकली होती, त्यानंतर थोडंसं हनी टाकलं होतं आणि चिंचेचा कोळ स्पेशली मी त्याच्यात ॲड केला होता। चिंच भिजवून त्याचं पाणी, त्यांनी आपली स्किन जी असते ती थोडीशी आपली टॅनिंग निघून स्किन उजळायला मदत होते, म्हणून मी त्याच्यामध्ये चिंच ॲड केली होती। तर हे सगळा पॅक आपण पायाला लावायचा आणि त्यांनी पाय सगळे स्वच्छ करून घ्यायचे। त्यानंतर पाय धुतल्यावर मी थोडंसं इथे खोबरेल तेल वापरलं आहे पायाची मसाज करण्यासाठी, कारण आपण पायाला बरंच घासलं असते, पाय गरम पाण्यात असतात, म्हणून त्याला थोडंसं क्रीम म्हणा किंवा खोबरेल तेल तुम्ही वापरू शकता आणि ते छान या पद्धतीनं मसाज करून घ्यायची। नेल्स इतके स्वच्छ आणि इतके क्लीन दिसत होते। तुम्हाला जी पण नेलपेंट आवडत असेल की त्यानंतर तुम्ही लावू शकता। नेलपेंट लावण्याच्या आधी शायनर वापरा आणि नंतर सुद्धा वापरा, नेलपेंट भरपूर दिवस टिकते। बघू शकता तुम्ही माझे पाय किती क्लीन आणि सॉफ्ट वाटत होते। जर तुम्हाला आवडलं असेल ही प्रोसिजर तर नक्की करून बघा।